गाईज इथं बघा पाईप घेतलोय आणि आता पाईपमधून काढणारा आंबा बघा त्या आत इथं पिकलाय बघा. तुम्ही पण असंच करा मित्रांनो, 10 फूट ना आता 8 फूट पाईप घ्या आणि असं उचलवा बघा, पिकलाय 50%. ए धर ते धर बे. आलं बघा गाईज, ते म्हणतात ना पक्षी खाल्लेलं लय गोड असते, म्हणजे ते 100% पिकलेलं असते बघा. खाल्लं बघा इथं, हे म्हणजे लय गोड असतं म्हणा. बघ गाईज एवढे आंबे उतरवून घेतले. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आज ब्लॉग चालू केला आहे थेट आंब्याच्या झाडाखालून, कारण आता मी आंबे उतरवणार आहे आणि तुम्हाला दावतो इथं बघ. काल रात्री पाऊस झाला आहे, सगळं चिखल चिखल झालं बघा. आणि इथं थांबा तुम्हाला दावतो, तिथं पिकलं आहे आणि इथं व आणि इथं पण पिकलं आहे. हे सगळं काढायचं आहे आता. गाईज इथं बघा पाईप घेतलोय आणि आता पाईपमधून काढणारा आंबा बघा त्या आत इथं पिकलं आहे बघा. इथं बघायचं काढवलेलं आंबं, काय नाही करायचं, आंबा ह्याच्यामध्ये घ्यायचं, वर ढकलत जायचं, आपोआप कट होऊन असं मध्ये येतं आणि इथं धरायचं. कसं झाड लहान आहे मित्रांनो आणि चिखल वगैरे झाला आहे, मग वर पडल्या फांदी वगैरे मोडली नाही तर कमरं मोडून घ्यायची वेळ येते, म्हणून ह्याचं पाईपन जुगाड केला. पाईपन आहे, तुम्ही पण असंच करा मित्रांनो, 10 फूट ना आता 8 फूट पाईप घ्या आणि असं उचलवा बघा, पिकला 50%. ए धर ते धर बे. अजून कुठं आहे तर कुठं आहे बघ बे. आलं बघ गाईस, नुसतं सिंपल आहे, तिथं ठेव. अबे अबे हॅपी हो, मस्त आहे गाईज. मला बघा एवढे आंबे उतरून घेतलंय आणि थोडं उतरून घेणार आहे. थांबा, इथं पिकलंय, चप्पल वगैरे लय चिखल झाली बाबा. पावसाक पडला रात्री, धो पडला. इथं बघा सापडला, आम्ही पोलीस आंबा चोर पकडा गया आहे बाबा. वा तिथं ठेव. अजून एक आहे, त्याला पोपट नाही तर ते पक्षी खाल्ले मित्रांनो. ते म्हणतात ना पक्षी खाल्लेलं लय गोड असते, म्हणजे ते 100% पिकलेलं असते बघा. खाल्लं बघा इथं, हे म्हणजे लय गोड असतं म्हणा. तिथं अजून एक सापडलं बघा. ते पक्षी वगैरे खाल्ले, जे पक्षी खाल्ले असते ते लय गोड असते म्हणतात, पिकलं असतं. हे घे तिथं ठेवून नंतर खायला येतं. इथं एक आहे बघा पाडंबे हे सापडलं. ये कॅच बघा, थोडं अजून पिकायला लागलं आहे, त्याला पाड म्हणतात. बघ गाईज एवढे आंबे उतरवून घेतले. आता दुपारचे 12 वाजलेत आणि मी बेडगे घेऊन चाललो आहे पाणी लावायला. लाईट आले, मग पाटातून पाणी चाललं आहे. मग तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, मी संध्याकाळी पाणी लावलो होतो, त्याच्यानंतर पाणी लावलो नाही. मग आता इथं लावलेलो आपण पाणी. मग आता ते दुसरं कट्टी गेलं का बघायचं आहे खाली. सोबत बेडं पण आणलं पाणी लावण्यासाठी. इथून बहुतेक दिसत नाही बघा. मोबाईलचा सही वापर पाणी बघायला बघा. झूम करायचं आणि बघायचं आणि नंतर ना
कट्टीबाई वावायचं, कट्टीबाई. कट्टीबाई कन्नडमध्ये कट्टीबाई. गाईज मग पाणी वाळवलं आहे. ह्याला चालू होतं ह्या नागमडीला. मग ह्याला बंद करून एकदम कडच्या मडीला सोडलो आहे. कारण म्हणजे त्या तिकडच्या साईडला थोडं बांध असल्यामुळं जमीन असं थोडं तिकडं म्हणजे हे आहे, चढ आहे आणि इकडं उतार आहे. त्यामुळं पाणी तिकडं लावलो आधी. मग नंतर ह्याला मधल्या नागमोडीला लावू. आणि मित्रांनो, मोबाईलचा म्हणजे शेतकरी स्टाईलमध्ये उपयोग कसा करायचा सांगतो तुम्हाला. दिसायला लागते पाणी कडेपर्यंत गेलं आहे. आणि मी ते मित्रांनो कडेपर्यंत गेलो नाही. फक्त इथं बघा, मी सध्या आपल्या बांधावर उभा आहे. इथं बघा, इथं पाट आहे, चाललं आहे पाणी. आणि इथं दुसऱ्यांचं शेत आहे, इथं बांधावर उभा आहे. इथं बांधावर एकदम मध्ये उभा राहिलो आणि मोबाईलमध्ये झूम केलो. एकदम स्पष्टपणे दिसायला पाणी कडेपर्यंत गेलेलं. मग त्यामुळं तिथं न जाता इथं वळवलो, हे बंद केलो आणि एकदम कडच्याला लावलो आहे. आणि ऊन पण किती वाढलं आहे बघा. कारण पाऊस पडल्यामुळं असं जमिनीतून वाफ निघालं. वाफ ते जे काय पाणी शिरलं आहे जमिनीमध्ये त्याचं वाफ निघालं आहे. आणि इथं चाललं आहे पाणी. आता पाणी लावून चाललो आहे. ऊन किती आहे बघा. हे बांध स्वच्छ पण केले सगळं. म्हणजे गवत आलेलं होतं, उन्हामुळं वाळलं आहे आणि त्याला पेटवलं आहे. म्हणजे एकदम स्वच्छ झालं आहे बांध व चालण्या फिरण्यासाठी. नाही आता याच्या आधी त्या पाटातून जात होतो, म्हणजे त्याचं कडकडं ना. आता जाण्याची गरज नाही. मग आता स्वच्छ हातपाय धुवू आणि जेवण खाऊ. गाईज मग आता संध्याकाळचे 5 वाजले ती. आणि पुढचा व्ह्यू बघा संध्याकाळचं सूर्य. आणि माझ्या पाठोमाग चिंटू पण आला बघा. मी चाललो आहे खाली पाणी बघायला. त्या कोपऱ्यात एकदम बहुतेक पाणी थोडं जास्त झालं असं मला वाटते. कारण मी टायमिंग लावून झोपलो होतो. एखादा तास लेट झालो उठायला. मग त्यामुळं अर्धा तास त्याचमध्ये म्हणजे त्याच मडीमध्ये एक्स्ट्रा झालं आहे पाणी. मग आता बघायला चाललो आहे. त्याच्या आधी पुढचं व्ह्यू बघा. किती मस्त आहे. हे रोज बघायला भेटत नाही मित्रांनो. म्हणजे कसं आज एक म्हणजे नवं, काल एक नवं होता आणि उद्या एक नवंच असणार आहे सनसेट. एन्जॉय करा. किती भारी आहे बघा. एक राऊंड फिरवतो थांबा. बघा किती शांत वातावरण आहे. चला मग जाऊन बघू. भरती नंद बदलिल तो गाईज. मग ह्या कोपऱ्याला आलोय उसाच्या. बघा हे थोडं राहिलं कोपऱ्यात. पाणी आलं हळूहळू. चला तुम्हाला दाखवतो. झालं, एवढं झालं म्हणजे ओके. मग असं राऊंड मारून असं पाणी येतं. मग ह्या प्लॉटमधलं पाणी ओके म्हणजे झालं. मग उद्यापासून त्या प्लॉटमध्ये, आज ह्या प्लॉटचं पाणी संपलं आहे. थोडंसं राहिलं आहे. एक अजून मित्रांनो, अजून अर्धा तास टायमिंग आहे लाईटचं. अर्धा तासामध्ये हे पूर्ण भिजतं आहे. मग नॉट टेन्शन. चला मग जाऊ परत. आत्ता बघा कसा आहे व्ह्यू. एकदम खतरनाक. वर आभाळामध्ये सूर्य, काळे ढग, पांढरे ढग कसं आहेत बघा. गाईज मग उभारून बघा पाणी कडला आलं आहे. एवढंच आलं बघा. असं कडपर्यंत येऊन इथं वरून त्या कोपऱ्यापर्यंत गेलं की राक्षस नंबर 2 चिंटू एक दिन तुम मार खाएगा. चला मग जाऊया. आपाप भिजतंय पाणी. अंगात मस्ती आहे का. आणि एवढंसं गवत पण केलं एकदम. म्हणजे ऊसाच्या बुडामध्ये होतं मग ऊसाला त्रास होतं म्हणून उपसून न्यायला लागलो घराकडे. चलो मग.
अंगात काय मस्ती आहे हा. ए, चल बे. तू पागल आहे. तू पागल आहे म्हणतो वा फेकूनच मारतो गवत तुला. असं फेकलं की हा टी शर्ट आड पण होतंय आणि तुझं तोंड पण. आत्ता बघा मित्रांनो सनसेट काय तुम्हाला सनच दिसेना. सूर्य गेला ढगाच्या. झोपायला गेलाय सूर. तू पण जाऊ. सूर्य गेला ढगाच्या आड. बा किती मस्त वातावरण दिसलं ना पुढं. काय ते ढग काय ते ऊस एकदम मस्त. आणि काय हे चिंटू आणि काय हे चिंटूचं वागणं. बा 7:29 झाली ती. आणि इकडं पांढरा ना आभा. इकडं बघ कसं का कुठं आलं ह्या साईडला. चल बहुतेक पाऊस येते का नाही रे. हां बघ लागली पैज. हां लागली पैज. 0 रुपये. हां ओके. चला मग मित्रांनो माझ्या आणि चिंटूच्या मध्ये पैज लागली 0 रुपयेमध्ये. मी येतोय पाऊस येतंय त्यानं म्हणते पाऊस येत नाही. मग बघू तुम्हाला याची अपडेट उद्या सकाळी भेटेल. म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉग एंडिंगचा म्हणजे काय तो पार्ट असतो तो बनवला नाही पण आज बनवणार आहे. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगला लाईक शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.